लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता प्रीतम आणि विश्वाला एकत्र जयंतने पाहिलेलं असतं. प्रीतमने सांगितलेलं आहे की विश्वाचं कोणावर तरी प्रेम आहे आणि याचाच संशय आता जयंतला आलेला असतो. जयंत आता विश्वाच्या मागे मागेच फिरत असतो आणि तो विश्वाकडून माहिती काढून घेण्यासाठी तो आजूबाजूलाच फिरत असतो आणि विश्वाला ह्याची अजिबात खबर नसते. इकडे पद्मावतीने मंगळागौरीच्या खेळामध्ये खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. दिशाने प्रियाला जखमी केलेला आहे, त्याचबरोबर आरतीला सुद्धा जखमी केलेलं असतं. आता नाईलाज म्हणून लक्ष्मी जान्हवीला रिक्वेस्ट करते की तुला आता या मंगळागौरीच्या खेळामध्ये नाचावंच लागेल. त्यानंतर जान्हवी जयंतला रिक्वेस्ट करते की मला माझ्या घरच्यांसाठी मदत करण्याचा हा एक चान्स आहे, तर प्लीज मला परवानगी दे. जयंतला नाईलाजाने जान्हवीला नाचण्याची परवानगी द्यावी लागते. तो आदित्य आणि सिद्धू समोर तशी परवानगी दिल्याचं नाटक करतो. त्यानंतर जान्हवी रूममध्ये जेव्हा रेडी होत असते तेव्हा जयंत बाहेर येऊन रूम लॉक करून निघून जातो. परंतु जाता जाता जयंतच्या खिशातून लॉक केलेली चावी खाली पडते. सिद्धू आणि आदित्य जान्हवीला शोधतच असतात, पण जयंत त्यांना मेकअप रूमकडे येऊच देत नाही. त्यानंतर प्रीतम आणि विश्वा हे तिथूनच चाललेले असतात. जानूचा आवाज ऐकून विश्वा थांबतोय आणि जान्हवीला लॉक खोलून जान्हवीची तो सुटका करतोय. विश्वाला पाहून जान्हवी अगदी तिच्या डोळ्यामध्ये पाणीच दाटून आलेलं असतं. त्यानंतर प्रीतम म्हणतो की अरे विश्वा ही जानू आहे, तिला सांगून टाक की तुझं तिच्यावर खूप प्रेम, असं म्हणून लगेचच विश्वा प्रीतमचं तोंड दाबतोय. त्यानंतर जयंत हे सगळं पाहत असतो आणि जयंतला आता जान्हवीवर प्रचंड संशय आलेला असतो आणि मग जयंतला असं वाटत असतं की आता विश्वा आणि नक्की जान्हवीमध्ये काहीतरी रिलेशन आहे. विश्वाला तर जयंतला तर हेच शोधायचं असतं आणि त्याला आता काहीतरी धागेदोरे विश्वा आणि जान्हवीबद्दल सापडलेले असतात. काय आता जयंत पुन्हा जान्हवीला या सगळ्या प्रकरणाची काय शिक्षा देईल